श्री स्वामी समर्थ. सप्तदशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठस्थापिती समर्थाचा षड्विकारा जिंकले संसाराते त्यागिले रात्रंदिनरत झाले स्वामी भजनी सुखाने स्वात्मा सुखी तल्लीन वृत्ती तेणे हरली संस्कृती कवडाची नाही भीती सदा चित्ती आनंद स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामीसुत नेणती संसाराते सोडोन बैसले गोसावी होवोन हे पाहुनी कित्येक जण हासताती तयाते परी त्याचा विषाद चित्ती स्वामी सुत न मानती अंगी बाणली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेंची स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करोनी तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार मोहावरती सापडले मायावशजे झाले त्यांची प्रपंचा वेगळे गोड काही न लागीची पुत्र वात्सल्ये करोन पाही शोक करीत काकूबाई मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या गोसावी निज सुता पाहोनी वक्ष स्थळ घेती बडवोनी अंग टाकीयले धरणी बहुता आक्रोश मांडिला निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण तिये लागी साबरून धरिले सत्वर प्रेमाने तुझ्या उदरी जन्मास आलो सद्गुरु पायी विनटलो जन्म मरणाते चुकलो मुक्त झालो सहजची धन्य धन्य तू गे जननी मज लागी प्रसवोनी मान्य झालीस त्रिभुवनी काय धन्यता वर्णावी अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी परी त्याच्या या गोष्टी तियेशी गोड न लागत म्हणे याची भ्रष्टमती खचित असे जाहली यासी पिशाच्च बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती त्यांची घेवोन भेटी विचारावी काही युक्ती ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आपल्या उठाउठी सांगितले सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही होवोनिया दीनवदन करीती विनंती कर जोडोन म्हणती सर्वज्ञ आपण उपाय यासी सांगावा ऐकोनिया देव मामलेदार हांसोनी देती उत्तर त्यासी पिशाच लागले थोर माझेनी दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतःकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे म्हणे ज्याने वेड लाविले त्यांचीच धरावी पावले हिणे उपाये आपुले कार्य सत्य होईल असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जहाले मठ होत कामाठी पुर्यांत तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदे वाढींत जागा एका भक्तिणीने निस्सी म्हणजे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत कुटील जन त्यांते हासत ढोंग अवघे म्हणती हे परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती श्री चरणा विनासक्ती अन्य विषयावरी नसे जननिंदा करिता ती अनेक प्रकारे दूषण देती परी शांत चित्ते त्याप्रती उपदेशिली स्वामी सुत जे अहंकारे बुडाले सत्य पथा चरण चुकले निज कार्याते विसरले मोहे पडले भवजाली ऐसे जे का मूढ जन ते भक्ता देती दूषण परी तेथे अंतःकरण दुःखित नोहे तयांचे तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देत स्वामी सुता परी तयांच्या चित्ता दुःख खेद नसेंची प्रथम मुंबई शहरांत शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे कोणे एके समयासी नगर कर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान या नगरांत सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत महाज्ञानी असती ते एक वार पहावे त्यांची इच्छा झाली नानासी मग कोणे एके समयासी मठा माझी पातळे पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीतीस तयांचे स्वामी सुते तयांसी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून वाढविले महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तीचे पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणोनी
नगारा वाजविता जोशी, हासू आले समर्थांसी, पाहून या स्वभक्तांसी परमानंद झाला. अक्कलकोटी स्वामी सुत, श्री सन्निध भजन करीत, कीर्तनी आनंदे नाचत, लोक लज्जा सोडोनी, लोकापवादाचे मानी भय, तो भक्ती करील काय, प्रेमानंद चित्तानो हे. भजनी मन लागेना, त्रिविध जन नाना रीती, निंदा स्तुती करिता ती, खेदानंद मानिता चित्ती, चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरांत, शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत, स्वामी सुत आनंदे. छेली खेडे ग्रामांत, प्रथम स्वामी प्रकट होत, विजय सिंग नामे भक्त, गोट्या खेळत त्यासवे. ऐसे स्वामी सुताचे मत, परी दिसे आधार रहित, सत्यासत्य जाणती समर्थ, आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस, स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भजनास, कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धुरुनी कामना, कोणी येतांची दर्शना, त्यांची समर्थ करिता आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सुत ही त्याप्रती, मनांतील खूण सांगती, ऐकोनी जन चकित होती, वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यांत राहिले होते आनंदे. राणीची आज्ञे वाचोनी, दर्शन नव्हे कोणा लागोनी, ऐसे वर्तमान ऐकोनी, खिन्नमनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्या विण, तो न सेवी उदकान्न, ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्या समोर जावोन, आरंभिले प्रेमळ भजन, जे करुण रसे भरले पूर्ण, ऐकिले आंतून राणीने. हा समर्थांचा निस्सीम भक्त, आनंदे भजनी नाचत, समर्थ दर्शनाची धरित, दृढ इच्छा अंतरी. सेवकांसी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी, त्या साधुते मंदिरी प्रार्थोन या आणावे. ऐसी राणीची आज्ञा होता, सेवक धावले सत्वता, प्रार्थून या स्वामी सुता मंदिरा माझी आणले. पाहून या समर्थांसी, उल्हास सुताचे मानसी, धावून या वेगेंसी, मिठी चरणी घातली. सद्गदित अंतःकरणी, चरण क्षाळिले नयनाश्रूंनी, देहभान गेला विसरोनी, स्वामीपदी सुखावला. बाळ चुकले मातेसी, ते भेटले बहुत दिवसी, मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची. निज सुता ते पाहोनी, आनंदले समर्थमनी, कर फिरविला मुखावरोनी, हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी, बहुत होते सेवे करी, परी समर्थांची प्रीती करी, स्वामी सुतावरी होती. त्यांत होते जे दुर्जन, ते सुताचा उत्कर्ष पाहोन, दूषित होय त्यांचे मन, द्वेष पूर्ण करिताती. काही उपाय करून फिरवोन समर्थांचे मन, स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन, पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदांत, स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. 80 वेळ साधोनी समर्था सांगितले दुर्जनी, स्वामी सुतांची हे करणी योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालून, हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया. परकी आणि निजसुत समान लेखितो जे सत्य, जे सर्वांसी अलिप्त, श्रेष्ठ कनिष्ठ कोणत्या ते. आता खडावा काढोनी, मग नाचावे त्वा भजनी, ऐशी आज्ञा सुता लागोनी, केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण, खडावा घेतल्या काढून, स्वामी सुताचा अपमान केला अशा प्रकारे. पाहून या ऐशी परी खिन्न झाला सुत अंतरी, काळजांत बोचली सुरी, अपमान दुःखे दुखावला. मरणाहुनी परम कठण, दुःख देतसे अपमान, उतरले सुताचे वदन, निस्तेज झाले सत्वर. तयाशे होते जे वैरी, ते आनंदले अंतरी, म्हणती मोडली खोडबरी, अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडोनी त्वरित, नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला, अंतरी बहु खिन्न झाला, परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर, त्याचे दुखविता अंतर, ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचतसे. त्या दुःखी उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार, दुःख करी दिवस रात्र, चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोनी विनवीत समर्थांते. म्हणे कृपा करोनिया सुता ते आणावे या ठाया,
कृपा दृष्टी पाहून या आरोग्य तया करावे. मग समर्थे त्यावसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सान्निध्य आणावे. परिसूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सरतसे. सेवेकरी परतोनी आले समर्थांते वृत्त कथिले. आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत. घेवोनी यावे त्वरित कोणातरी जावोनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परितोन आला अक्कलकोटा जीवित परवान केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस. केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होते त्यांची झाले दुःख अमित. शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करोनी परिगंधन लाविती. भोजनांते न उठती धरणीवरी अंग टाकिती. कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरांसी. चैन न पडे काकूबाईसी पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वाढता ऐकुनी करिता अकांता. तो दुःख समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सुत आपुला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढून बळेंची मग नेला. पुत्र शोके करोन दुःख करी रात्रंदिन. समर्थ तियेचे समाधान परोपरी करिताती. नरजन्मा येऊनही सत्य भक्ती केली एकनिष्ठ. केले जन्माचे सार्थक परमपदा पावले. उंच नीच भगवंती नसे काही निश्चिती. ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेणेंची. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भाऊ दधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवेकरी समर्थांते. ते कथा रसाळ अत्यंत वर्णिली पुढील अध्यायांत. श्रोते होऊनी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्तपाला जय जयाजी परममंगला. विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. भाविक भक्त परिसोत. सप्तदशोऽध्याय गोड.